स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 98 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 98. पांडू सोनार. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला असताना एके ठिकाणी कधीच राहत नसत. नेहमी ते जवळपासच्या खेडेगावातून हिंडत असत. भक्तांचे संरक्षण करावे व नास्तिक जनांना भक्तिमार्गाला लावावे हाच फिरण्याचा हेतू असे. मैदर्गी म्हणून एक अक्कलकोटापासून 3 कोसावर गाव आहे. त्या गावी पांडू सोनार या नावाचा एक गृहस्थ असून तो महाराजांचा भक्त होता. कर्जाचे ओझे डोक्यावर झाल्याकारणाने कर्जदारी त्याला चैन पडू देत नसत. एका श्रीमंत गृहस्थाने काही सोन्याचे दागिने घडवण्यास दिले. त्याने चांदीचे दागिने करून सोन्याचा वर मुलामा दिला व ते मालकास दिले. तो स्वामींचा भक्त होता खरा, परंतु आजचे मरण उद्या या म्हणीप्रमाणे त्याने विचार केला. काही दिवसांनी ते त्याचे कर्म मालकाला उमगले व त्यांनी मामलेदाराकडे फिर्याद केली. तात्यासाहेब मामलेदार यांनी खटल्याची चौकशी करून सोनारावर गुन्हा साबित केला. दुष्काळाचे दिवस असल्याने होईल तोपर्यंत कैदेची शिक्षा न देता फटक्यांची द्यावी असा त्यावेळी हुकूम असल्याने मामलेदाराने पांडूला फटक्याची शिक्षा दिली. पांडूने आलेले संकट जाणून श्री स्वामी समर्थांचा धावा केला व पश्चातापपूर्वक पुन्हा असले कर्म करणार नाही म्हणून पांडूने शपथ घेतली. भक्त काम कल्पतरू स्वामी समर्थ भक्त संकटात पाहून कळवळले. द्रौपदीने धावा केल्यावर रुक्मिणीने दिलेले पंचपक्वान्नांनी भरलेले ताट जुगारून देऊन ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान यांनी वस्त्रहरणाच्या वेळी धावत जाऊन आपल्या प्रिय भगिनीची लज्जा रक्षण केली, त्याप्रमाणे महाराजांनी आपल्या भक्ताचा सांभाळ केला. ज्या दिवशी शिक्षा अंमलात यायची त्या दिवशी पांडू सोनार यांनी महाराजांची स्तुती करून फारच आळवणी केली. समर्थांची स्वारी अक्कलकोटला होती. सकाळची स्नानाची वेळ होती. उष्ण उदकाचा तांब्या भरून सेवेकरी अंगावर घालणार. तो बंद करून स्नान करायचे नाहीये आम्हाला, मेणा लवकर लावा म्हणून महाराज म्हणाले. मग काय उशीर. सत्वर स्वारींची तयारी होऊन महाराज बाहेरगावी जाण्यास निघाले. अखेरपर्यंत कोणत्या गावी जाणार ते सेवेकरी यांना कळत नसे. पूर्व दिशेत जाणे असल्यास प्रथम उत्तर दिशेचा रस्ता धरून पश्चिमेस वळून मग पूर्वेस जावे अशी महाराजांची विचित्र लीला असे. महाराज निघाले ते बोरी नदीवर जाऊन स्नान करून पुढे बैदर्गीचे मार्गास लागले. बैदर्गीस गेल्यानंतर 3 बाजूला गेले. धर्मशाळेत वगैरे दुसऱ्या ठिकाणी न जाता थेट कचेरीत गेले. महाराजांनी आपल्यावर अनुग्रह केला आहे असे समजून मामलेदार यांनी आदर सत्कार करून स्वामींना आपल्या गादीवर बसून आपण हात जोडून पुढे उभे राहिले. कैदी सोनार समोरच उभा होता. ये रे, इकडे ये असे म्हणून महाराजांनी त्याला जवळ बोलावून बसण्यास सांगितले. कैद्यांवरील महाराजांची प्रीती पाहून मामलेदाराला फार आश्चर्य वाटले. सरबराईस मामलेदार लागले. थोडा वेळ गेल्यावर पांडू सोनाराला सरबराईस जा, बसलास का अशी महाराजांनी आज्ञा केली. सोनाराला तेच पाहिजे होते.
आनंदाने धावत जाऊन महाराजांची सर्व व्यवस्था त्याने लावली. दुसऱ्या दिवसापासून पांडू सोनाराला आपल्याजवळ ठेवून घेतले. पांडूवरील महाराजांचे प्रेम पाहून मामलेदाराने त्याला शिक्षा न करता सोडून दिले. मोठ्या आनंदाने सोनाराने ही गोष्ट सेवेकरी यांना सांगितली. महाराज स्नान करता करता एकदम उठून का आले याचे कारण सेवेकरी यांच्या लक्षात आले. सर्वांनी स्वामी नामाचा जय जयकार केला. येथे बखर क्रमांक 98 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.